त्यामुळे भगवान शंकर यांना परम समाधान लाभेल. या शास्त्राचे नाव शिवपुराण असे आहे. पुरातन काळी भगवान शंकरांनी स्वतःच याचे निरूपण केले आहे. महर्षी व्यासांनी सनत कुमाराच्या आज्ञेप्रमाणे या पुराणाची रचना केलेली आहे. कलियुगातील सर्वांचे परम कल्याण व्हावे असा या पुराणाचा प्रमुख उद्देश होता. शिवपुराण हे महान शास्त्र आहे. हे शास्त्र म्हणजे भगवान शंकराची वाङ्मयीन मूर्तीच आहे. याचे श्रवण केले आणि आचरण केले की ही शिवजींची महान उपासना आहे. अशा या शिवभक्तीने मानवाचा उद्धार होऊ शकतो, मोक्षाची सहज प्राप्ती होऊ शकते, मनुष्याच्या मनातील पाप वासना नाहीशी होते, इहलोकी त्याला उत्तम सुख लाभते आणि परलोकी तो शिव स्वरूपात एकरूप होतो.